नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रोहित वाबळे व्लॉग्स. तर 3 महिने झाले मी या चॅनलवर एकही व्हिडिओ टाकलेला नाही आहे आपला व्लॉगचा व्हिडिओ. कारण मी गेले 2-3 महिने कामात बिझी होतो काही पर्सनल, पण व्हिडिओ नाही टाकता आले मला. पण आता मी व्हिडिओ टाकायचा ट्राय करणार आहे. मी सांगू नाही शकत कधी टाकेल, पण कन्सिस्टन्सी मी ठेवेलच व्लॉगमध्ये टाकायची. तर विषय असा झाला व्हिडिओ बनवायला की बघू म्हटलं आज बनवू व्हिडिओ, उद्या बनवू, आज बनवू, उद्या बनवू, असं करता 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 3 महिने झाले. तर व्हिडिओ बनवायलाच काही चान्स नाही भेटला. तर आता मी उद्यापासून होईल मला शक्य तसं मी व्हिडिओ टाकत राहणार आहे. आणि चांगली वेळ तुम्हाला वाटतं की चांगला मोबाईल घेतल्यावर आपण व्हिडिओ बनवू, चांगलं बोलता आलो आपण व्हिडिओ बनवू, तर तसं काही होत नाही. आपण ट्राय केलं पाहिजे, जसं आहे आपल्याला होतं तसं त्या पद्धतीने आपण बनवत राहिलो की ॲटोमॅटिक आपण परफेक्ट होऊ जातो कोणत्याही कामात. कारण माणूस सुरुवातीपासून कधीच कोणत्याही कामात चांगला नसतो. तो जसा शिकतो तसा त्या कामामध्ये परफेक्ट होत राहतो. तर तुमच्याकडे मोबाईल साधा असू द्या, कॅमेरा नसू द्या, माईक नसू द्या, तरीही काही फरक पडत नाही. तुम्हाला वाटतं कंटेंट क्रिएशन क्रिएट करायचं आहे, तर तुम्ही तुमच्याकडे जो आहे मोबाईल किंवा फोन त्या हो. आणि लोकांचा एक डाऊट आहे की व्लॉगिंग जे लोक करतात त्या लोकांना काही काम नसतं. हा एक सगळ्यात मोठा टॉपिक आहे असं खूप लोकांना वाटतं, पण तसं नाही. काही लोक बिझनेस करून व्लॉग तयार करतात, काही लोक बिझनेससाठी व्हिडिओ तयार करतात, काही लोक ज्यांना आवड असते काहीतरी ट्रॅव्हलिंग किंवा ॲनिमेशन्स म्हणा, कार्टून वगैरे, नाही तर काही एखादी कला, तर ते करण्याची प्रत्येकाला आवड असते. तर त्यासाठी लोक व्हिडिओ बनवतात. असं नाही की ज्यांना काम नाही ते व्हिडिओ तयार करतात. तसे तर आहेच लोक. आपल्याकडे खूप सारे एक्झाम्पल आहे ज्यांना आधी काहीच नव्हतं येत. तुम्ही पाहू शकता असे खूप सारे एक्झाम्पल होऊन गेलेले व्लॉगर आहे, मोठमोठे कंटेंट क्रिएटर आहे. त्यांना बोलता येत नव्हतं, कॅमेरा क्वालिटी नव्हता, मोबाईल नव्हता, राहायला घर नव्हतं काहींना, तरी ते कंटेंट क्रिएशन केलं, सक्सेसफुल झालेत आणि आता परफेक्ट झाले कामात. तर असं समजू नका की लोक तुमच्यावर हसतील, काय बोलतील. तर आपलं काम आपण करत राहा. मी जेव्हा हे चॅनल स्टार्ट केलं होतं याच्यावर, तेव्हा मी व्लॉग टाकला होता आणि माझे व्लॉग एक 10 व्लॉग मी टाकलेले आहे त्याच्यावर. आणि शॉर्ट्समध्ये मी जे फनी व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ राहतात त्याचे मी रिॲक्शन व्हिडिओ बनवायचो. मलाही माहीत नव्हतं आधी असं टाकलं नाही पाहिजे मिक्स कंटेंट. एक तर आपली निश मी परफेक्ट चॉईस करा कोणती हवी आहे, कोणती नाही. ती मी काही पण टाकायचं यूट्यूबमध्ये चॅनलमध्ये. मी ते सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकले आणि काही थोडे व्हिडिओ आहेत ते पण मी प्रायव्हेट करून टाकणार आहे. कारण ते रिॲक्शन व्हिडिओ मध्येच मी एखादं मूवीची क्लिप टाकायचो, तर ते करून चालणार नाही. यूट्यूब अल्गोरिदम ते तुम्हाला स्टॉप करून टाकते, तुमची ग्रोथ होऊन देत नाही, तुमचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे तुमची जी निश आहे त्या निशप्रमाणेच तुम्ही व्हिडिओ यूट्यूबवर टाका. आता माझी निश व्लॉगिंगची आहे, तर मी तेच व्हिडिओ त्याच्यावर टाकणार, दुसरे कोणतेही व्हिडिओ मी आता अपलोड करणार नाही इथून पुढे. हो. आणि चांगले वेळ ही येत नसते, ती आपल्यालाच आणावी लागते. जे कोणी चांगल्या वेळ येईन असा विचार करतात, ती येत नसते, ते आपल्यालाच आणावं लागते. आणि आता असू द्या कोण असते तसं विचार नका करू. तुम्ही तुमचं काम, तुम्हाला जे आवडतं ते करत राहा. ते काही असो, त्यामध्ये तुम्ही काही कमी करू नका. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करत राहा. तुम्हाला एक शेवटचं तुम्हाला सांगायचं आहे की यूट्यूबच्या भरोश्यावर तुम्ही पूर्णपणे अवलंबून राहू नका. तुमचा साईडला जॉब राहू द्या, काही बिझनेस असेल तो राहू द्या, तर तो तुम्ही करत राहा. यूट्यूबच्या भरोश्यावर लगेच तरी राहायचं नाही. जसं तुमची ग्रोथ होईल, 100K फॉलोअर्स होतील किंवा व्ह्यूज 40,000, 50,000, 1,00,000 ते 2,00,000पर्यंत तुमचे व्ह्यूज जातील, तर तुम्ही जॉब सोडायचा विचार करू शकता. तसं तुम्ही जॉब सोडू नका. कारण यूट्यूब करता करता तुमचा घर पण चाललं पाहिजे, त्यासाठी तुम्ही जॉब केला पाहिजे. हे पार्ट टाईम तुम्ही करू शकता. जसं तुमची ग्रोथ होईल, तुम्ही जॉब सोडला तरी काही अडचण नाही. हो. आणि मी पण परफेक्ट नाही आहे. मी पण काहीतरी करायचा प्रयत्न करतो आहे, व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आत्ता म्हणजे मागच्या काही महिन्यांपासून 6 महिन्यापासून काही व्हिडिओ टाकले, एक 10 व्हिडिओ टाकले, पण माझा थोडा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. यामधून काय होतं, कॉन्फिडन्स आपला बिल्ड होतो. 4 लोकांमध्ये आपण गेलो तर बोलायची
आपली कॉन्फिडन्स वाढतो व्हिडिओ तयार केल्याने. आणि मी यूट्यूबवर रोज व्हिडिओ पाहत असतो. काही कंटेंट क्रिएटर्सचे, काहींना व्ह्यूज जातात, काहींना व्ह्यूज जात नाही, तरी ते प्रयत्न करत राहतात. मग आपण प्रयत्न का नाही करू शकत? तुम्ही पण बघताय की कंटेंट क्रिएशनमध्ये आत्ता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे. गव्हर्नमेंटने पण त्याचे शिक्षण काढलेले आहे. तर कंटेंट क्रिएशन मग केलं तर काय अडचण येत. हो, आणि ते 4 लोक पण असतात, त्यांना जे म्हणता ना, हे 4 लोक काय म्हणतील ते पण असतात. ते सक्सेस झाल्यावर तुमच्या सोबत नसतात. ते सक्सेस व्हायच्या आधी तुम्हाला बोलत राहणार, हा काय करतो, काहीच होत नाही याच्याकडून. 4 लोक तेच म्हणायला राहतात. आणि ते 4 लोक तुम्ही सक्सेस झाल्यावर तुमच्या नजरेला पण येत नाही, सगळीकडे पुढं पळून जातात. आत्ता तुम्ही लक्षात ठेवा, जे कोणी तुमच्यावर हसताय ना आत्ता, ते तुम्ही सक्सेस झाल्यावर तुमच्या आजूबाजूला पण नाही भरकटणार. तर हा व्हिडिओ मला खूप दिवसांपासून बनवायचा होता, पण टाईम नव्हता भेटत. तर आज तो टाईम भेटलाच मला बनवायचा. तर सगळं क्लिअर करायचं होतं का बरं मी व्हिडिओ नव्हतं बनवत, आणि इथून पुढे मी आता व्हिडिओ बनवणार आहे. मागच्या काही गोष्टी घडल्या माझ्या भूतकाळात, तर त्या तुम्हाला सांगायच्या होत्या. सर्व मी सांगितलं आहे. मला काय फीडबॅक द्यायचं होतं, तुम्हाला सांगायचं होतं काहीतरी. या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून जा आपल्या चॅनलला. आणि इथून पुढे व्लॉग येत राहतील रेग्युलरपणे. धन्यवाद.